मनातली गोष्ट शहाण्या गाड्यानं बायकोला कधी सांगू नये याच्यावर बोलतोय. त्याला तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज, आणि कर्म तयासीच जोडे रे भीत नाही लाज. धर्म तोच माणूस जगू शकतो की बायको ज्याची मुठीत आहे, आणि कर्म तोच माणूस पार पाडू शकतो की गावातली नाली किंवा गावातलं मंदिर साफ करायला त्याला लाज वाटत नाही. तुम्ही टाळ्या वाजवून रिकामो व्हा, ह्या दोन्ही मध्ये तुम्ही बसत नाही. मला तवाच कळतंय तुमचे लग्न झालेत, तुमचा कार्यक्रम त्यांच्याच हातात आहे. मनातली गोष्ट बाईला कधी सांगू नये, आणि मनातली गोष्ट रक्ताचं नातं असलेला भाऊ त्याला सांगायला मागं कधी ठेवू नये. 1 मिनिट रामायणामध्ये जाऊ. 1 मिनिट होतं इथं माझं रामायण मंडलिक भाऊनं ठेवलं होतं, पण तुम्ही कडक टोपेवाले आलेच नाही. माझ्या रामायणाची कुपाटी लागली. 1 मिनिट रामायणामध्ये जाऊ. 1 मिनिट. हनुमंतरायानं लंका जाळली. दुसऱ्या दिवशी रावणानं मिटिंग घेतली, आणि मिटिंग मधली रावण चर्चा करतो. एक बंदर आलं, त्यानं अख्खा गाव जाळला. 18 पद्मवान्यरं घेऊन जर राम इथं आले तर आपल्या नगरीचं काय होईल बोला. ही मिटिंग आहे, काय करायचंय. अरे एका बंदरनं गाव जाळला बोला. ही मिटिंग आहे. अहो कुणीच बोलत नव्हतं त्या मिटिंग मध्ये. अर्धे जळालेले होते. काही शेजाऱ्याला कोपर खिळ्या मारित होते. त्या रावणाचं ऐकू नको, गाव जाळल्याला अजून इथंच गेलं नाही. पण मला महत्वाचं सांगायचं, त्या मीटिंग मध्ये रक्ताचं नातं असलेला भाऊ बिभीषण होता. तो उठून उभा राहिला आणि रावणाला हात जोडले. दादा सांगू काय करायचं ती. रिगाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण कुंभकर्ण जगेल. रामाची शरणांगती पत्करा दादा, तुमचं नाही सगळ्या नगरीचं कल्याण होईल. रक्ताचं नातं असलेला भाऊ रावण मनातला महत्वाचा मुद्दा आपल्या भावाला सांगतो. चाहे भैया कितना भी दुश्मन हो, उसे भेद छुपाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना. कुठून वाढत गेले हे. कावळा न बोलवता राजहंस पक्षाच्या घरी चहा प्यायला गेला, तिथून वाढलं हे कीर्तन. आता राजहंस पक्षाचं घर म्हणजे गावातलं आदर्श कुटुंब. आणि आदर्श कुटुंब म्हणजे तिथं चहा मध्ये पाणी टाकीतच नाहीत, निस्त्या दुधाचा चहा. काय जलशी गाय जेवढं पाणी पिईन तेवढंच जास्त त्याच्यात. माझ्याकडे लक्ष आहे का हो तुमचं. अहो कावळा चहा प्याला आणि राजहंस पक्षाच्या घरी, जिबाळ्या चाटीतच बाहेर निघाला. आणि कावळा कुणाला म्हणते, ज्याच्या घरचा चहा प्याला त्याच घराची निंदा चौकात जाऊन करीत बसला. ही कावळ्याची अवलाद. पण तसले कावळे आमच्या बीड जिल्ह्यात इकडे नाहीत. विठाला जाता जाता कावळ्यांनी राजहंस पक्षाला हात जोडले. दादा यानं गरीबाच्या घरी चहा प्यायला. मला हे मुद्दा मांडायचा आहे तुमच्या समोर, फक्त महत्वाचा. मूर्ख माणसाचं निमंत्रण स्वीकारू नका. मूर्ख माणूस जिथून गेला तो रस्ता ओलांडू नका. चाणक्य नीती शिकवते, सापाच्या दातात विष आहे, माशीच्या मस्तकात विष आहे, विंच्याच्या नांगीत विष आहे, मूर्ख माणसाच्या सगळ्या रक्तात विष आहे. गेला राजहंस पक्षी निमंत्रण स्वीकारलं कावळ्याच्या घरी चहा प्यायला. कावळ्याचं घर म्हणजे झाडावर घरट, त्या घरट्यात चहा पाणी चालू. आणि शिकार खेळून थकलेला राजा झाडाखाली आराम करीत होता.
कावळ्यानं केला ना त्याचा कार्यक्रम वरून. ती कावळ्याची विष्ठा राजाच्या गालावर येऊन पडली. गडबडून राजा उठला, उशाची बंदूक घेतली आणि कावळ्याच्या घरी ठेव. अहो कावळा भुरकून उडून गेला आणि गोळी कुणाला लागली. एवढं जरी कळालं तरी कीर्तन सार्थकी लागते. फडफड करीत तो राजहंस पक्षी राजाच्या मांडीवर येऊन पडला आणि गोंडस पक्षी पाहून राजाला खूप दुःख झालं. बापरे, तुम्ही इतके चांगले माणसं आणि इथं कसे ह्या मूर्खाच्या घरी. हो, वाक्य साध आहे पण कठीण अर्थ होतो त्याचा. ओ तुम्ही इथं कसे. ओ चोले महाराज, अहो तुम्ही आता होते ना निमोनला देवीच्या दारात कीर्तनाला आणि शिन्नरच्या धाब्यावर कशी. चांगल्या माणसाला बंधन आहे. कुठं खावा, कुठं काय बोलावा, कुठं झोपावा, चांगल्या माणसाला बंधन आहे. या लय उशिरा आले तुम्ही. हो, आमचा राजहंस पक्षी मेला तवाच आले तुम्ही. विठाला विठाला. दृष्टांत संपला. राजहंस पक्षी राजाच्या मांडीवर रडतो आणि राजाला जाहीर माफी मागतो. चुकलंय माझं, मला माफ करा. मूर्खाच्या संगतीनं माझं जीवन उद्ध्वस्त झालं. संगतीचा परिणाम. म्हणून चांगल्या माणसाची सेवा करा. मूर्ख माणसाचं नाव सुद्धा कधी घेऊ नका. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, सज्जनाच्या नावाचा जप करा. जगातला सगळ्यात मोठा लाभ आहे. अभंगाचं दुसरं चरण. नेघे माझे सज्जनाच्या नावाचा जप करा. जगातला हा सगळ्यात मोठा लाभ आहे आणि फुकट आहे. आणि महत्वाचा मुद्दा आहे, लाभाच्या विरोधामध्ये शब्द आहे हानी. बघा, तुम्हाला माझी विनंती आहे, 6 गोष्टी जगामध्ये माणसाच्या हातामध्ये नाहीत. जन्म, यश आणि अपयश, हानी आणि लाभ. 6 बातें विधी के हाते.
जन्म आणि मरण तुमच्या आमच्या हातामध्ये नाही महाराज. असा कोण माणूस आहे या कीर्तनामध्ये? त्या माणसाला माझी विनंती आहे की त्यांनी हात वर करून सांगावं स्वतःच्या मरणाची तारीख. सांगा, एखादा माणूस सांगू शकतो का? क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ नहीं हो किसी का, साथ देती नहीं हो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. श्वास निकल जाएगा चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून माझी जाता जाता विनंती आहे तुम्हाला, माणसाने सर्व विसरलं तर चालेल पण स्वतःचं मरण कधी विसरू नये. मरण ज्या माणसाच्या डोळ्यामध्ये आहे तो माणूस रस्ता चुकून जगत नाही महाराज. हिंदी मध्ये एक अशी म्हण आहे, बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा, अरे ये मट्टी का पुतला एक दिन मट्टी में मिल जाएगा. बुरा देखन मैं गया तो बुरा मिला नहीं कोई, अरे जब घट भीतर देखा तो मुझसे बुरा नहीं कोई. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. आणि मरणाच्या बाबतीमध्ये जगाच्या पाठीवर सहारा देणारं कोण महाराज? रोज प्रत्येकाची पत्नी मिट्टू आणि गोड बोलती पण शेवटच्या प्रसंगी कामाला येत नाही. आमच्या एकनाथ महाराजांनी सांगितलं, कलियुगातली बाई सोन्यावर प्रेम करील, धन्यावर करील का न करील याची गॅरंटी म्हणले मी देत नाही. म्हणून त्या स्त्रीच्या जातीला भारुडातून उपदेश केला नाथ महाराजांनी. तुम्ही भारुड ऐकलं नाही, लय दिवस झाले. वैदिनीचं भारुड आहे
सुई घे पोत घे वाची फणी घे माय. ए मावशी, कंबर दुखीचं गुडगा दुखीचं वाईचं वाताचं औषध घे माय. केसारी फणी घे माय. काळी पोत घे बाराण्याला, आयुष्य माग घरधान्याला. जसं जपावं काळ्या मान्याला, तसं जपावं घर धान्याला. आता शेअर सिटीला राहणाऱ्या बायांनी काळ्या पोती बंद केल्या. $3,690 एकर शेती होती तुकाराम महाराजाच्या सासऱ्याला, जिजामाईच्या बापाला मावश्या हो. आणि कर्ज झालं जिजामाईवर, संसार सावकाराच्या भरतीत घातला. जिजामाईचा भाऊ पैशाचं गठुडं घेऊन आला. आका ए किती कर्ज आहे तुझ्यावर सांग, पैसे आणलेत. जिजामाता म्हणली तुकोबारायाची पत्नी, दादा तुझी संपत्ती जर माझ्या घरी ठेवलीस तर माझा मालक आत्महत्या करील. माझ्या गळ्यातली काळी पोतन कपाळाचं कुंकू ही माझी श्रीमंती आहे. तुझं धन वापस आल्या पावलानं घेऊन जा. काळ्या पोतीची किंमत सांगायला लागलो. मावश्या समजा असा जर तुमचा भाऊ पैशाचं गठुडं घेऊन आला तुमच्याकडे, समजा मावशी म्हणले दादा आता आणलेलं गठुडं ठेव पणगा खाली, पुढल्या हप्त्यात दुसरं आण. विठाला आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के है सब लोग, कैसी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है ऊपर का डेरा किया स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं. जावं लागणार एकट्याला. माणूस येतो एकटा आणि जातो एकटा. जे ज्ञानोबा राया म्हणले, गर्भीची यातना रे पुत्राईका पुलकानी, येता जाता येणे पंथे सांगाती नाही रे कोणी. जन्माला येताना कोण होतं सोबत आणि जाताना कोण सोबत. म्हणून जगाच्या पाठीवर ज्यावेळेला शेवटचा दिवस आहे त्या दिवशी कोण नाही आपण. म्हणून मरण विसरायचं नाही. आणि जन्म आणि मरण, यश आणि अपयश, हानी आणि लाभ, 6 गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत. पण तुकोबारायांनी सांगितलं लाभ जगाच्या पाठीवर फक्त भजन आहे. संताच्या नावाचं भजन करा, फुकट आहे. आणि सज्जन म्हणजे कोण? संत. मानवी जीवनामध्ये विश्रांती कुठं त्याची खूण सांगितली अभंगाचं 3रं चरण. विश्रांतीचा धाव, विश्रांतीचा धाव, विश्रांतीचा धाव, विश्रांतीचा धाव, विश्रांतीचा धाव.
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई भारत माई जय जय विठो भारत माई विठो भारत माई विठो भारत माई विठो भारत माई भारत माई कुंडली कमरला हरि नालदेव पंढरीनाथ भगवान की मौली तालेश्वर जगतगुरु तुकाराम बोलो रे भाई सब संतन की जय भारत माई भारत माई भारत माई अकराला सुरू झाल्यामुळं तो टाइम पुढे गेलाय. नाही तर म्हणताल महाराज का अपलपोट आहे, 2 तास कीर्तन करावं लागते. आणि काय आता थोड्या वेळात तुम्हाला सोडतो, 10 मिनिट घेतो सगळे मिळून, बस 10 मिनिट. 8 पा म्हणते विश्रांती मानवी जीवनामध्ये हवी असं वाटत असेल तर संताचं सानिध्य, विश्रांतीचा ठाव, पायी संताची भाव. हा शब्द महत्वाचा आहे बरं का, इकडे लक्ष द्या. भाव. महाराज साधूच्या पायाला स्पर्श झाला की तुमचं सोनं होणार, पण शब्द वापरलाय तुमचा भाव शुद्ध असेल तर. आमच्या भागामध्ये एका शिष्यानं गुरुच्या चांदीच्या खडावा चोरल्या, सोनाराच्या इथं मोडल्या, आणि त्याचे जेवढे पैसे आले तेवढ्या पैशाचा त्या साधूचा ठेवला दर्शन सोहळा. गावात मिरवणूक, हे असले टाळकरी, त्यांना कपडे लत्ते, दक्षिणा भगवान भाऊला भरपूर, गाव जेवण, 2 दिवस सोहळा साधूचा. आणि दुसऱ्या दिवशी साधू वाट लावताना साधूच्या डोळ्याला पाणी आलं. रामभाऊ, अक्षरशः नवरा बायको तुम्ही मजुरी करता आणि एवढा माझा दर्शन सोहळा ठेवलास, हे पैसे आणले कुठून?
रामभाऊ म्हणला आपुल्या पायाच्या प्रसादी. आता असा भाव जर साधू विषयी आपण ठेवला तर कसं होईन आपलं. एका माणसाने औरंगाबादला संत भगवान बाबाची प्रॉपर्टी हाणली. महाराज तो माणूस मेला, त्याच्या घराचे दगड राहिले नाही आणि त्याच्या एकाही लेकराचं लग्न नाही झालं. आता सध्या लेकरं पडून कुणाच्या विषयात चूक करा पण साधूच्या विषयात चूक नाही चालत. तिथं फक्त समाधान सुख भोगावं लागतंय. कर्मणूक म्हणून ऐकू नका. नामदेव महाराजाला ज्या वेळेला दुःख लागते त्यावेळेला पांडुरंगाला नामदेव महाराज म्हणले, हे नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. आणि एकनाथ महाराजाचं प्रमाण आहे, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर. या भूमीवर अलंकापूर, या भूमीवर अलंकापूर. या ठाई माझा जीवितावर ठेवा, या ठाई माझा जीवितावर पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणले, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर. ते या भूमीवर अलंकापूर, तय ठाई माझ्या जीवितावर ठेवा. आणि महत्वाचं सांगतो, कितीही पाप्यातला पापी माणूस असेल त्याचं पाप नष्ट करायची ताकद फक्त संतांच्या नावात आहे. हे शचिराची नाही. आणि गायलंय सुधीर फडके ते गीत म्हणा म्हणजे निस्त म्हणतो, त्याचा अर्थ समुद्रासारखा आहे. समुद्रासारखा बरं का. कोणताही माणूस असू द्या महाराज, हो दोन गोष्टीला टाळू शकत नाही. इकडे लक्ष द्या. दोन गोष्टी माणूस टाळू शकत नाही, रोग आणि मरण. जगातला कुठलाच माणूस टाळू शकत नाही. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. लय जास्त ऐकू नये, थोडी दार. जीवासवे जन्मे मृत्यू, ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवशी आपलं मरण आपण सोबत आणलेलं असतंय. जीवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्म जात, दिशे भासते ते सर्व विश्वनाशिवंत. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. काय सुंदर लिहिलं महाराज. प्रत्येकाला गोंडस बायको मिळाली, बाईला गोंडस नवरा मिळाला, पण त्यांनी सांगितलं कितीही गोंडस नवरा बायकोची घरामध्ये जोड असली तरी संसार करताना माणसाना भान असावा. किती सुंदर बायको असली तरी एक दिवशी ती जाणार.
नाहीतर आपण तरी जाणार. म्हणून नवरा बायकोला ओंडक्याची उपमा दिली. होय, दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. हे भारताला मांडीवर घेऊन जसं 5 वर्षाच्या लेकराचं रडणं थांबवती माय, तसं चित्रकूट पर्वतावर आपल्या भावाची समजूत घालताना गीत जन्माला आलं. रामाने भारताला सांगितलं, मी देव जरी असलो तरी माझ्या नशिबामध्ये जंगल आहे आणि तुझ्या नशिबामध्ये राजगादी आहे. नको आसू ढाळू आता पुसलोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अवेध्येत हो तू राजा रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. खूप दूर यावनात प्रेम भाव तुमचा माझ्या जागतो मनात. मान वाढवी तू आपुल्या अवेध्यापुरीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. हे घे शेवटचं कडवं म्हणताला मला स्वर्गीय मुंडे साहेब दिसतेत. आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा. साहेबाचे उद्गार आहे ते. आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. मरण आहे माणसाला अटळ. कैलासवासी लक्ष्मण बाबा त्यांना जाऊन 12 महिने झालं आणि त्यांचं पहिलं पुण्यस्मरण टाळ गजऱ्याच्या विण्याच्या आवाजामध्ये होत आहे. जगदंबा देवीच्या दारामध्ये ही त्यांनी केलेली पुण्याई. सर्वांच्या वतीनं मी पांडुरंग चरणी संत भगवान बाबा चरणी प्रार्थना करतो. बाबाच्या आशीर्वादाने या परिवाराचं जीवन सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर्य नांदत राहावं आणि या परिवाराच्या या दुःखामध्ये अनेक गावची पाहुणे मंडळी गावातली मंडळी सर्वजण सामील झालात त्याबद्दल परिवाराच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर सर्वाचिक मार्गदर्शक एक निमुगावचे ज्येष्ठ कैलासवासी लक्ष्मण म्हातारबा घुगे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालंय. म्हणून आपण सर्वजण नातेवाईक हितचिंतक मित्रपरिवार आप्तेष्ट त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपल्या मराठी भाषेत सांगायचं तर वर्ष श्राद्धाच्या निमित्त आपण घुगे कुटुंबाच्या दुःखाचं सात्वन करण्याकरता उपस्थित आहे. आणि ह्याच कार्यक्रमानिमित्त एक महाराष्ट्रातले ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आदरणीय आपल्या भागामध्ये अनेक त्यांना प्रबोधन केले असे उद्धवजी महाराज चुले यांना कीर्तन सेवा केली. म्हणून आपल्या निमून भागाच्या वतीनं घुगे परिवाराच्या वतीनं प्रथम त्यांचं ऋण व्यक्त करतो. खरं तर
आज त्यांचे